नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत मसालेदार छोले भटुरे. चला तर मग किचनमध्ये जाऊया, रेसिपीला स्टार्ट करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. चला तर किचनमध्ये जाऊया. तर आज आपण बघणार आहोत छोले भटुरे. तर त्याच्यासाठी इथे मी साधारण 1 कप छोले घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे मी मीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे आणि इथे काही खडा मसाला घेतलेला आहे. तर सगळ्यात पहिली स्टेप छोले भटुरे करतानाची, सगळ्यात आधी छोले 7 ते 8 तास व्यवस्थित पाण्यात भिजवून घ्यायचे. बघू शकताय मी ते काल रात्री ॲक्च्युली हे छोले भिजायला ठेवलेले, खूप छान भिजलेले आहेत छोले. तर अशा पद्धतीने छोले भिजवून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर दुसरी स्टेप येते ती म्हणजे छोले शिजवून घ्यायचे. तर सगळ्यात आधी आपण हे सगळे जिन्नस वापरून हे जे छोले आहेत हे शिजवून घेऊया व्यवस्थित. तर शिजवायचे कसे ते बघूया. तर इथे आपण कुकर घेतलेला आहे आणि त्या कुकरमध्ये आपण हे जे छोले आहेत हे काढून घेऊया. आणि इथे छोले काढून घेतलेले आहेत. आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत छोले शिजण्यासाठी थोडंसं मीठ, त्याच्यानंतर टाकणार आहोत आपण अगदी पाव चमचाभर हळद, त्याच्यानंतर याच्यामध्ये साधारण छोले भिजतील तेवढं पाणी टाकायचं आपल्याला. ते व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया. आणि आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप, तर ती स्टेप अशी आहे. तर ती स्टेप म्हणजे आपण इथे एक हे घेतलेलं आहे, कापड घेतलेलं आहे आणि आपण जे खडे मसाले घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये बघा इथे आपण 3 दालचिनी घेतलेले आहेत, त्याच्यानंतर घेतलेले आहेत 3 लवंगा घेतलेल्या आहेत इथे. आणि ह्याची आपल्याला पोटली बांधायची आणि ह्याच्यामध्ये टाकायचे, म्हणजे जो फ्लेवर असतो तर तो रिलीज होतो. म्हणजे तुम्ही असेही टाकलात तरी चालू शकते, पण काही लोक मसाले काढून टाकतात. सेम मी पण मसाले काढून टाकतो. तर माझ्याकडे मी ॲक्च्युली ही पोटली त्याच्यासाठी ह्याचा वापर करतो. तर अशी पोटली बांधायची आणि त्याच्यामध्ये टाकायची आणि करून मसाल्यांचा फ्लेवर रिलीज होईल त्याच्यामध्ये. आपण ही ह्याच्यामध्ये टाकून देऊया. तर आता आपण कुकरला एक साधारण 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3च शिट्ट्या करून घ्या, जेणेकरून 3 शिट्ट्यांमध्ये आपले छोले व्यवस्थित शिजतात. तर आपण एका साईडला आता छानपैकी कुकर लावून घेऊया. तर एका साईडला आपले छोले आपण कुकरला लावलेले आहेत. तर आता आपण दुसरी प्रोसेस करूया. तर आता आपण इथे दुसरी स्टेप बघणार आहोत. तर ते म्हणजे आपण भटुऱ्यांचं जो पीठ आहे ते मळून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 2 वाटी मैदा घेतलेला आहे इथे. त्याच्यानंतर इथे घेतलेला आहे 1/4 टीस्पून बेकिंग पावडर. त्याच्यानंतर इथे 2 चमचे तेल घेतलेलं आहे आपण. पाव कप दही घेतलेला आहे. 3 चमचे बारीक रवा घेतलेला आहे. त्याच्यानंतर 3 चमचे इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा आपण इथे पिठी साखर घेतलेली आहे. तर आता आपण पीठ मळून घेऊया. तर सगळ्यात आधी आपण मैद्यामध्ये मीठ घालून घेऊया चवीनुसार. त्याच्यानंतर इथे आपण 3 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे आपण घेतलेला आहे रवा 3 चमचे. त्याच्यानंतर इथे आपण 1 चमचा पिठी साखर घेतलेली आहे, टाकून घेऊया. आणि त्याच्यानंतर इथे आपण
ती बेकिंग पावडर घेतलेली आहे सुद्धा आपण ॲड करू याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया हाताने। सगळी जी पिठं आहेत आपली ती व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे। मेन म्हणजे आपण याच्यामध्ये जी बेकिंग पावडर टाकली ती सगळीकडे लागली पाहिजे। तर आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर इथे आपली सगळी जी पिठं आहेत ती मिक्स करून झालीत व्यवस्थित। त्याच्यानंतर आपण इथे 2 चमचे तेल घेतलेलं ते ह्याच्यात ॲड करूया आणि तेल व्यवस्थित लावून घ्यायचे परत एकदा सगळ्या पिठाला। थोडासा वेळ लागतो पण जर व्यवस्थित केलं तर भटुरे छान फुलतात। तर इथे आता आपलं तेल सुद्धा व्यवस्थित पिठाला लागलेलं आहे, बघू शकता अशी मूठ झाली पाहिजे हे बघा। तर अशा पद्धतीने आपलं इथे आता पीठ सुद्धा व्यवस्थित रेडी झालंय। आता आपण ह्याच्यामध्ये हे जे आपण पाव कप दही घेतलेलं तर ते ॲड करूया आणि हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्याच्यानंतर आपल्याला कोमट पाण्यामध्ये हे जे पीठ आहे ते भिजवायचे। पाणी लागेल तसं टाकायचे, जास्त घट्ट पीठ भिजवायचं नाही, सैलसर असं थोडं भिजवायचे। तर इथे आपलं पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे। हे पीठ रात्री जरी मळलं तरी सुद्धा चालू शकतं, कारण आता आपल्याला मळून हे पीठ 2 तास ठेवायचं आहे रेस्ट करण्यासाठी। तर रात्री सुद्धा मळलं तरी सकाळी भटुरे खूप छान होतात। सो अशा पद्धतीने आपण पीठ मळून ठेवलेलं आहे। जास्त घट्ट पीठ भिजवलेलं नाही, सैलसर थोडं पीठ भिजवायचं आहे। आणि त्याच्यानंतर इथे मी कोमट पाण्यात भिजवलेला फडका आपण ह्याच्यावरती टाकून ठेवायचा आहे। तर अशा पद्धतीने आपलं हे जे पीठ आहे हे 2 तास आपण रेस्ट करण्यासाठी ठेवूया। नंतर आता आपली तिसरी स्टेप, पहिली स्टेप आपण केली ती म्हणजे आपण छोले शिजवून घेतले। त्याच्यानंतर दुसरी स्टेप आपण केली म्हणजे आपण जे भटुऱ्यांना लागणारं पीठ आहे ते कसं मळायचं ते बघितलं। आणि आता तिसरी स्टेप आहे ती आहे आपला छोल्यांचा मसाला। तर आता हा मसाला कसा करायचा हे आपण बघूया। तर त्याच्यासाठी मी इथे 2 चमचे धणे घेतलेले आहेत, 1 चमचा जिरं घेतलेला आहे, त्याच्यानंतर 1 चमचा इथे बडीशेप घेतलेली आहे, त्याच्यानंतर इथे घेतलेले आहे आपण दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत 2, त्याच्यानंतर इथे आपण जावित्री घेतलेली आहे पाव तुकडा, त्याच्यानंतर इथे आपण छोटासा अगदी जायफळाचा तुकडा घेतलेला आहे, त्याच्यानंतर इथे आपण 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याच्यानंतर इथे आपण घेतलेले आहेत 5 ते 6 लवंगा आणि 5 ते 6 काळी मिरी। तर अशा पद्धतीने आपला हा मसाला आहे। तर आता आपण सगळा मसाला हलकासा पॅनवरती भाजून घ्यायचा आहे, तर आपण भाजून घेऊया। तर इथे आपण पॅन तापायला ठेवला आहे आणि आपण आता सगळे मसाले जे आहेत हे आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे। आणि हलकेसे मसाले आपण सगळे छान भाजून घेऊया। आपण आता हे थंड करू आधी सगळे मसाले आणि मग त्याच्यानंतर ह्याची आपण पूड करून घेऊया। तर आता आपण इथे भाजून घेतलेले मसाले थंड करून घेतले, तर आता आपण हे मिक्सरला लावूया आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जास्त एकदम पावडर करायची नाहीये, थोडंसं असं जाडसर ठेवायचं, अगदी किंचित, म्हणजे जसा लाडूचा रवा असतो त्या पद्धतीने। इथे बघू शकताय आपला मसाला छान रेडी झालेला आहे। तर हा मसाला आपण घरातच तयार केलेला आहे, मार्केटमधून आणलेला नाही। आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया मसाला।
खूप मस्त वास येतोय मसाल्याचा। तर इथे आपले छोले शिजून तयार झालेले आहेत, बघू शकता छोले छान शिजलेले आहेत। अशा पद्धतीने आपण छोले शिजवून घेतले आणि आता आपण ही जी मसाल्याची पोटली टाकलेली आतमध्ये छोले शिजताना आपल्याला ती आता काढून बाजूला टाकायची। तर आता यातले काही छोले आपण मिक्सरला लावून घेणार आहोत, म्हणजे अगदी 2 चमचे आपल्याला ग्रेव्हीमध्ये ते ॲड करायचे, म्हणून मग मी त्याची मिक्सरला आधी पेस्ट करून घेतो आणि बाकीचे छोले आपण डायरेक्ट फोडणीमध्ये ॲड करणार आहोत। तर फक्त आपल्याला 2 चमचे छोलेची एक पेस्ट तयार करून घ्यायची। तर आता आपण इथे ग्रेव्हीसाठी काय साहित्य लागतं तर ते बघूयात। तर पुन्हा एकदा रिपीट करेन। तर पहिली स्टेप आपण कुठली बघितली तर छोले कसे भिजवायचे। तर तुम्हाला अजून एक टिप सांगायची राहिली, जर छोले भिजवायला लेट झाला किंवा आपल्याला कमी वेळासाठी छोले भिजवायला लागत आहेत, म्हणजे साधारण आता 2-3 तासासाठी छोले भिजत ठेवूया आणि लगेच आपण छोले करून घेऊया, असं जर असेल तर छोले शिजताना त्याच्यामध्ये एक म्हणजे 1/4 टीस्पून म्हणजे पाव चमचा त्याच्यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा म्हणजे खायचा सोडा तुम्ही ॲड करा, जेणेकरून छोले लवकर शिजतात। तर ही एक टीप होती। तर दुसरी स्टेप आपण करून घेतली तर आपण डो मळून घेतला, तर डो साधारण आपल्याला 2 तासासाठी ठेवायचा असतो बाजूला। त्यानंतर तिसरी स्टेप आपण बघितली म्हणजे आपण हा जो मसाला आहे आपला छोले मसाला, तर तो आपण कसा करायचा हे बघितला। आणि आता आपण बघणार आहोत छोल्याच्या ग्रेव्हीसाठी लागणारं असं साहित्य। तर इथे मी साधारण 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 1 टमॅटो आपण बारीक चिरून घेतलेले आहे, 1 चमचाभर इथे आपण आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, इथे घेतलेली आहे आपण 1 चमचा कसुरी मेथी, चवीनुसार मीठ वापरायचे। मग असे आपण म्हटलं मी तुम्हाला की छोले आपण मिक्सरमध्ये थोडे 2 चमचे मी छोले घेतले आणि मग ते मिक्सरमध्ये वाटून घेतले, तर ते आपण याची पेस्ट करून घेतलेली आहे। इथं मी 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे। आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। ओके, त्याच्यानंतर इथं आपण 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे, इथं घेतलेलं आहे आपण अर्धा चमचा हळद, इथं घेतलेले आहेत आपण 2 तमालपत्र घेतलेत मी इथं, आणि साधारण चमचाभर आपण इथं जिरं घेतलेलं आहे फोडणीसाठी। आणि हा आपण छोले तयार केलेला छोले मसाला हा आपल्याला सगळा लागणार आहे, म्हणजे हे जे मेजरमेंट आहे ह्या मसाल्याचं, आपण जे छोल्यांचे मेजरमेंट घेतले तर हे समप्रमाणात सगळं आहे। याच्यापेक्षा जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल, म्हणजे जसं की आपण 1 कप छोले घेतले इथे, तर ते जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचे असतील तर तुम्हाला हे सगळं दुप्पट करावं लागेल। ओके, तर हा अशा पद्धतीने तुम्ही छोले बनवू शकता। तर आता आपण फोडणी स्टार्ट करूया। इथे आपण 2 चमचे तेल तापत ठेवलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा घेतलेलं आहे साजूक तूप, तूप थोडं मेल्ट झालं की आपण इथे जे तमालपत्र आणि जिरं घेतलंय ते फोडणीला टाकूया, हलकंसं परतून घ्यायचंय। तर आपण ह्याच्यामध्ये हा कांदा टाकूया, कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। ह्याच्यात अगदी चिमूटभर आपण मीठ टाकणार आहोत, जेणेकरून कांदा लवकर शिजतो। आता आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची, 1 चमचा घेतलेली, थोडंसं परतून घेऊया। आता टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो ॲड करायचा आहे। आता छान व्यवस्थित परतून घेऊया। टोमॅटोचा जो आंबटपणा आहे, उग्रपणा आहे, तर तो पूर्णपणे निघून जायला हवा आहे। तो छान व्यवस्थित जो हा कांदा आणि टोमॅटो आहे आणि आलं लसूण जी पेस्ट आहे, तर हा जो मसाला आहे आपण छान व्यवस्थित परतून घेऊया। इथे आपला कांदा आणि टोमॅटो छान परतून झाला आहे। आता त्याच्यामध्ये आपण
सगळे मसाले टाकूया. तर सगळ्यात आधी लाल तिखट, त्याच्यानंतर हळद, आणि आपण हा जो मसाला घेतलेला छोले मसाला थोडा ॲड करूया. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे सगळं व्यवस्थित मिक्स झालंय. आता ह्याच्यामध्ये आपण ही जी छोल्याची पेस्ट करून घेतलेली तर ही ॲड करूया. मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण अगदी थोडंसं गरम पाणी ओतायचं आहे. मसाले टाकल्यानंतर थोडंसं पाणी ओतल्याने काय होतं, मसाले लागत नाहीत कढईला खाली आणि ते छान शिजले जातात. कारण मसाले जर लागले किंवा करपले तर त्याचा फ्लेवर म्हणजे वास वेगळा येतो त्याच्यानंतर. त्यामुळे मसाले टाकल्यानंतर कधीही थोडंसं पाणी टाकायचं. छान मिक्स करून घेऊया. आणि याच्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपले जे छोले आहेत तर आपण हे याच्यामध्ये ॲड करूया. त्याच्यावर त्याचं पाणी सुद्धा आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये. व्यवस्थित परतून घ्यायचे छोले. गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. साधारण एक पेराभर आपण गरम पाणी याच्यामध्ये टाकलं. आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि ह्याला एक उकळ आणून द्यायची. तर आता आपण थोडा गॅस कमी करायचा आहे आणि ह्याला एक 5 ते 10 मिनिटासाठी शिजवून द्यायचं आहे. छान मसाला शिजला पाहिजे. 10 मिनिटं आपण ह्याला उकळ काढून घेऊया. तर आता आपण बघूया. तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत कसुरी मेथी. तर कसुरी मेथी आपल्याला क्रश करून टाकायचे जेणेकरून तिचा फ्लेवर थोडासा रिलीज होतो. आणि भरपूर सारी आपल्याला याच्यावरती टाकायचे कोथिंबीर. मिक्स करून घेऊया. अजून 1 मिनिटभर आपण ह्याला उकळ आणूया आणि त्याच्यानंतर आपले छोले तयार होतील. छोले तयार झाले की आपण मग भटुऱ्यांची तयारी करायला घेऊया. छान उकळ आले छोल्यांना. आपले छोले इथे तयार झालेले आहेत. आपण गॅस बंद करूया आणि आता आपण भटुरे तयार करायला घेऊया. तर आता 2 तास आपण हे पीठ बाजूला आपण मळून ठेवलेलं होतं. तर आता आपण बघूया. छान सेट झालंय पीठ. हलकंसं आपण मळून घेऊया पुन्हा एकदा. साधारण आपण चमचावर याच्यावरती तेल टाकूया. छान पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया.
तर अशा पद्धतीने आपले गोळे तयार झालेले आहेत. साधारण 16 ते 17 गोळे आपले होतात तेवढ्या मेजरमेंटमध्ये. तर आता आपण इथे भटुरा लाटायला घेऊया. त्याच्यासाठी आधी आपण मॅटला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं गोळ्याला पण आपण तेल लावून घेऊया. आणि भटुरे थोडेसे उभट असतात, म्हणजे तुम्ही गोलही लाटू शकता, पण थोडे उभट असतं, तर आपण त्या पद्धतीने लाटणार. अशा पद्धतीने आपण भटुरे लाटून घ्यायचे आणि आता आपण ह्याला डीप फ्राय करूया. तर आपलं तेल गरम होतं आहे, तोपर्यंत आपण 1-2-3 भटुरे लाटून घेऊया. तर इथे आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये भटुरे सोडूया. बघा किती मस्त फुलतोय. वाव. तर जास्त असं वरून प्रेस नाही करायचं, लगेच भटुरा लगेच शेकतो. अशा पद्धतीने आपण सगळे भटुरे तळून घेऊया. अशा पद्धतीने आपले छोले भटुरे तयार झालेले आहेत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगाच. पण त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. त्याबरोबर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत चमचमीत खा आणि तंदुरुस्त रहा. धन्यवाद.